नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा पुणे सत्र न्यायालय आज निकाल जाहीर करणार आहे। दाभोलकर यांच्या हत्येचा 11 वर्षांनी निकाल लागणार आहे। 20 ऑगस्ट 2013 रोजी दाभोलकर यांची हत्या झाली होती। या प्रकरणी 5 आरोपींवर आरोप निश्चित झालेले आहेत। वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे या सर्वांवर आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत। यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत। या प्रकरणी प्रत्यक्ष खटला 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयामध्ये सुरू झाला होता। दरम्यान कोर्टाने राखून ठेवलेला निकाल आज जाहीर केला जाणार आहे। दाभोलकर हत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागले। तर नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हत्येनंतर तब्बल 11 वर्षांनी आज निकाल येणार आहे। पुणे सीबीआयचं विशेष न्यायालय निकाल जाहीर करणार आहे। 20 ऑगस्ट 2013 रोजी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती। मॉर्निंग वॉकला गेले असताना दाभोलकरांवर गोळीबार झाला होता। सुरुवातीला पुणे पोलिसांकडून तपास झाला आणि त्यानंतर तो सीबीआयकडे वर्ग करण्यात आला। कर्नाटक पोलिसांनी या हत्येचा कट उलगडलेला आहे। गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातून दाभोलकर हत्येचा उलगडा झालाय। कलबुर्गी गौरी लंकेश या हत्येच्या आरोपींकडून दाभोलकर हत्येचा उलगडा करण्यात आला। दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये 5 आरोपींवर आरोप निश्चित आहेत। कोर्टाने राखून ठेवलेला निकाल आज जाहीर केला जाणार आहे।